दर महिन्यात एक शिवरात्री येते. मासिक शिवरात्र साजरी केली जात आहे. देवाधिदेवांचा हा दिवस अत्यंत श्रद्धेने पार पाडला जातो. या दिवशी भगवान शंकराला बेलाची पाने, फुले, धूप, दिवे आणि प्रसाद अर्पण केल्यानंतर शिवमंत्राचा जप करणे फलदायी मानले जाते. मासिक शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष उपाय आहेत, ज्याद्वारे लोक सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतात. दही आणि मध यांचे एक मिश्रण तयार करा आणि भगवान शिवाला त्याचा नैवेद्य दाखवा. आता भक्तिभावाने शंकराला नमस्कार करा. असं केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतील आणि कुटुंबातील सुख समृद्धी टिकून राहील. लाख प्रयत्न करूनही समस्या तशीच राहिली असेल तर मूठभर तांदूळ घेऊन जवळच्या शिवमंदिरात अर्पण करा. थोडा तांदूळ गरजूंना दान करा. असं केल्याने तुमची समस्या भगवान शिवाच्या आशीर्वादाने चुटकीसरशी सुटेल. जर एखादा शत्रू तुम्हाला खूप दिवसापासून त्रास देत असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान करून मंदिरात शिवासमोर तुपाचा दिवा लावा आणि शिवमंत्राचा जप करा. असे केल्याने शत्रूपासून लवकरच सुटका होईल. आपल्या कुटुंबात संपत्ती आणि भौतिक सुख वाढवायचे असल्यास मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करा आणि घराजवळील शिव मंदिरातील शिवलिंगाला गंगाजल अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला लवकरच सांपत्तिक आणि भौतिक सुखात वाढ दिसून येईल. जर तुम्ही कर्जबाजारी असाल आणि तुम्हाला त्या कर्जातून मुक्ती हवी असेल तर दर मासिक शिवरात्रीला 1.25 किलो तांदूळ शिवमंदिरात दान करा. त्याचबरोबर भगवान शिवाला साखरही अर्पण करा. हा उपाय केल्याने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. घरातील उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी घरी पारद शिवलिंगाची स्थापना करा. याची नियमित पूजा करा. शिवरात्रीच्या दिवशी 21 बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम लिहावे. यानंतर हे बेलपत्र महादेवाला अर्पण करा. यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. नंदी हे महादेवाचे आवडते गण आहेत. त्यांची पूजा केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात. शिवरात्रीच्या दिवशी बैलाला नंदी समजून हिरवा चारा खायला द्या. यामुळे गरिबी दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी येते. अनावधानाने केलेल्या पापापासून मुक्त होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करा. त्या पाण्यात जव आणि काळी तीळ घाला. आरोग्याच्या मुक्तीसाठी महादेवाच्या पूजेच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. बेलाच्या झाडाखाली जवसाच्या पिठाचा 4 मुखी दिवा मोहरीचं तेल टाकून त्यात काळी तीळ टाकावी. एक सफेद फूल टाकावं. हा दिवा बेलाच्या झाडाखाली लावल्याने घरात जो व्यक्ती चिडचिड करत असेल, राग येत असेल किंवा अपशब्द बोलत असेल त्या व्यक्तीचं नाव आणि गोत्र बोलून कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीला एक दिवा बेलाच्या झाडाखाली लावा. तो व्यक्ती अपशब्द बोलणं बंद करतो आणि त्याचे प्रेम प्रबल होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.